आयला का चपटी किल्लो हे चपटी किल्लो हे चपटी अरे तुझ्या आई घाल की तुझं खानदान गेलं सगळं जाऊ दे की चपटी कशाला चपटी चपटी किल्लो घे की चपटी अरे चपटीत मरशील. चपटी आय पाहिजे घाल्या जरा. चपटी अरे, चपटी पाहिजे मला टाकलायचा प्रयत्न करू नकोस बरं काय का? चपटी पाहिजे हा? चपटी 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 काय नाही आमचा आपली जोडीदार आहे आम्ही असं जोडीदार आमचं भांडतोय. आमचं चालतं काय ना, आहे त्याचं? जावा तुम्ही आमचं आम्ही बघतो त्याला आम्ही रोज असतो हा चपटी किल्लो चपटी किल्लो चपटी किल्लो गावातला प्रतिष्ठित माणूस आहे हो. शेठ माणूस आहे अरे great आहे. शेत माणूस आहे ना बापू काय चाललंय बापू काय चाललंय बरं आहे ना बरं आहे ना आता काय चाललंय ऊस कसा काय आहे ऊस मोठा आहे आहे का ना? बर 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 हा. चालतंय. बरं आहे बरं आहे आता हे वाढतंय सख्यासारखं काय करणार ह्याला? बघा, सारखं चपटी हा, चपटी काय बांधू नको चपटी पाहिजे ना तोंडात येतंय माझ्या पण काय बोलाय ना झालंय चपटी हा? तुला लेका कळतंय का लेका काय सख्या बांधतोय चपटी? सारखं चपटी चपटी ए, करतंय. चपटी पाहिजे किल्लो, चपटी किल्लो चपटी मग ह्याचा चपटी आला. कसला बापू माणूस आहे प्रतिष्ठित गावातला बायको मेली तरी लेका पोरांच्यासाठी एवढं याप करतोय तो म्हणजे करणार काय की लेका? करणार की याप तू काय माणूस आहे लेका पोरं ती द्यायची ना हा मग तुला चपटीशिवाय सुचना मग चपटी चपटी पाहिजे चपटी चपटी पाहिजे चपटी चपटी शिवाय काय नाही आले का तुझं चपटी ध्यानच नाही. चपटी चपटी शिवाय काय नाही आलं का बापूला बापू बघा आपल्याला काय म्हणाला आता जाताना बापू माहिती काय आहे का? काय म्हणतोय बापू हा, काय म्हणतोय बापू प्रतिष्ठित नागरिक आहे गावातला शेठ आहे लेका तू. शेत असला तरी काय करतोय आपल्याला हा? चपटी बाकीचं काय वानगड हा, अवघड राहिले का नाही तुझं चपटी दुसरी तुटेल का आता चालू आता काय सारखं भांडतेस माझ्यावर तुला सांग, काय सांग, अक्कल तू- बिक्कल आहे का नाही लेका? काय नाही, देवानं चपटी. काय दिलंय का नाही लेका तुला? दिली की चपटी दिली की बाकीचं काय कवा ते सोड ध्यानच नाही हो हा? मग काय तर. सगळं नाही तुला लेका. गणू अरे गणू गणू ए गणू हे बाळा काय झालं रे काय रडतेस असं रडू नको रे मी आहे ना तुझ्यासाठी सांग मला का आणि आपले बाबा आहेत ना रे सांग मला आपल्या बाबांनी आजपर्यंत आपल्यासाठी काही कमी केलं का आई एवढंच ते आपल्यावरती प्रेम करतात ना बाळा मग असं रडायचं नाही रे मी आहे ना मी तुझी ताई आहे ना तुझ्यासाठी रडू नकोस गणू आई काय रडताय तुम्ही काय काळजी करू नका. आपण का खंबीर आहे ना तुमच्यासाठी हो बाबा शाळेत रड नको सगळं ताई बाबा बाबा आजपर्यंत तुम्ही आम्हाला आई कमी कधीच भासून दिली नाही बरोबर आहे. हो तेवढं कष्ट केलं तुम्ही आमच्यासाठी तर हाताच्या पोडाप्रमाणे तुम्ही आजपर्यंत जपला बाबा नको बा रडू नको रडू नको हा बाप आहे ना तुमच्या पाठीशी हो बाबा नको काळजी करू. ऐका ना मला कॉलेजमध्ये बाबा फी भरायचे 7,000 रुपये फी आहे तू काळजी करू मी आताच पाटलांच्या वाड्यावर जातो पाटलांना विनंती करतो आणि माझ्या ह्या लेकरासाठी शिक्षणासाठी पैसे मागून आणतो तू बा काळजी करू नको ते वाटेल ती करीन पण तुझे शिक्षण पूर्ण करीन ठीक आहे बाबा बाबा हा जर फीज नाही भरली तर मला परीक्षेला बसता नाही तू बा येणार काळजी करू नको हा बाप तुमच्यासाठी वाटेल ती करीन वाटेल ती करीन ठीक आहे बाबा तू आनंदात चालला जाऊ पडेल गावात मग मी आवरू जाऊ ठीक आहे बाबा मी जाऊन आवरते हा खूप फिरले नशीब फिरलंय माझं माझी सोन्यासारखी 2 मुलं माझ्या नशिबात टाकली माझी मंडळी गेली आणि माझी मुलगी अतिशय हुशार आहे चतुर आहे ती कॉलेजला जाते आता तिची फी तरी उद्या भरायचे पैसे कुठून आणू पाटलाला विनंती करतो आणि पैसे मागून बाबा आवरलं माझं मी आज कॉलेजला चालले बरोबर तुला तुझ्या आई तुझ्या माये वाणी या जगात माया नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार पेटणार नाही हाडाची ग काड करोवणी रक्ताचे केले पाणी अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार पेटणार नाही अरे बाळा ही बाप आहे ना तुझा बाप अजून जिवंत आहे तू काळजी करू नको
तुझ्या शिक्षणाचं सगळं पूर्ण उशीर करेल. होतोय. जा, जाते बा, कॉलेजला. कॉलेजला जा, जा कॉलेजला तू जा. गेलेलं काय केलं अरे तेच तर त्याच तुझ्या महत्वाच्या कामासाठीच बाबांसोबत बोलत होते होय. त्याच्यामुळे जायला मला लेट झालं सॉरी सॉरी. बर ती आता उद्याचं काय केलं उद्याचा खर्चाचा आहे का तुझ्या ध्यानात आहे ना तू अजिबात टेन्शन घेऊ नको उद्याचं बरं. काम झालंच म्हणून समज. झालं का हो 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 हा बर अगदी झालंच. झालं चला जाऊया जाऊया का उद्याचा प्लॅन उद्याचा प्लॅन सक्सेस करायचा आहे. करायचा ना. हा चला पाटील नमस्कार. पाटील नमस्कार. नमस्कार बापूराव नमस्कार. काय काढलं काम आमच्याकडे बापूराव? पाटील असं काम होतं बायको जाऊन 4 वर्ष झाली दोन्ही मुलांचा सांभाळ माझ्यावरती पडलाय. आता खर्चाला सुद्धा पैसे नाहीत आणि मुलगी तरी शिकायला कॉलेजला जाते हुशार आहे उद्या तिला ऍडमिशन भरायचं आहे आणि पैसे भरले तरच मुलगी माझी शाळेत आहे. तर तुम्ही मला 2 पैसे द्यावे असं आणि त्याची फी सर्वसाधारण 7,000 रुपये आहे तर ते तुम्ही द्यावे. अरे तुला पैसे द्यायला तो का जमीन ठेवली का समजा जमिनीवर समजा घाण ठेवली द्या कशावर तुला पैसे ठेवले? नाही पाटील माझ्या मुलीचे शिक्षण उठ बापरा, उठ पाहिजे तू. नाही दिलं पाहिजे. देतो तुला पैसे पण माझ्या घरात काम करावं लागेल. तुम्ही सांगता तुम्ही काम करायला तयार आहे माझी. दिला पाहिजे तुला. काय का सख्या बघितलंस का काय बापूरावची अवस्था आहे का असला जमीनदार शेठ माणूस का पाटलापूर चाकरीला राहिलाय काय करायचं सांगतो. सबती पिलो सबती पिलो सबती पिलो सबती पिलो. सख्या तू क्या काय गाव टाकलेल्या माणसानो काय कावा लावलाय? अहो हे ना मला रानात नाडलंय वडून चपटीन पिल्लू करत त्याला काय करावं सांगा तुम्ही. हा सख्या इकडे ये. पाटील काय म्हणते बघ. पाटील काय झाले काय भानगड काय काय पाटील काय म्हणताय काय सबती पिलो. जास्त काम नसतं काम करायला बाबा जास्त काम करताय अरे बाळा जास्त काम का अरे आपल्या ताईच्या शिक्षणासाठी पैसे पाहिजेत मग हे काम करू नको कुठं काय करू तू काळजी करू नको आपल्या ताईला हुशार आहे ताईला शिकायला पाहिजे. तर आपण असं करूया रजा रडू नको पाटलाच्या वाडीवर जाऊया आपण आणि पाटलाकडनं 4 पैसे घेऊन येऊया. चल पण जरा थांब हे साहित्य जिथलं तिथं ठेवू दे म्हणजे आपल्याला जायला बरं पडेल. नमस्कार पाटील. पैसे द्या आम्हाला मुलीच्या कॉलेजसाठी जाऊ द्या आम्हाला वेळ होतो. बाळा पाटलांच्याकडून आपण पैसे घेतलेले आहेत देण्यात ठेवू. हा काळजीने आपल्या ताईच्या हातात दे बरं का आणि पाटलाला विसरू नको. पाटील आम्ही कधी आपली तुम्हाला विसरणार नाही. येऊ का आम्ही? सप्ती पिल्लो सप्ती पिल्लो सप्ती पिल्लो सप्ती पिल्लो तुला काय सप्ती मला काही सुचत नाही. सप्ती पिल्लो सप्ती पिल्लो सप्ती पिल्लो सप्ती. बाळा तुम्ही तिकडे बस ते जाऊ जा थोडस पाणी आणलं राजा तिथं पाणी. आता एक काम कर तुझी ताई कुठे गेली मग ताईला बोलवून घे. ताई ए ताई बाबांनी बघ तुझ्यासाठी काय आणले या बाबा बरं बाळा काय आणले रे माझ्यासाठी दे आपल्या ताईच्या हातात दे. हे बघ तर तुझ्या कॉलेजसाठी फी आणली पाटलाच्यात गेलो 4 दिवस काम केलं आणि पाटलाच्यात मी आता कायम कामाला हे तुझे पैसे भेटूच तर मला तिथे राहायचंच पाहिजे. तू कॉलेज चांगल्या प्रकारे कर. हा हो बाबा
हो रे हो, खूप 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 जास्त मी खुश आहे बघ. फायनली मी तुझ्याकडे आली आता कायमची. तुझ्यासाठी मी माझ्या बाबांना भावाला पण सोडून आले बघ. मला फक्त तू पाहिजे आता. मला कधी सोडून नाही ना जाणार रे. नाही नक्की ना? नाही नक्की नाही. नक्की बघा, नाही. मला कधी एकटा सोडून नाही जायचं. मी तुझ्यासाठी आले ना. हो बरं ऐक ना, आपण लग्न कधी करायचं? आजच करायचं. खरंच 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 बोलतेस तू? आज खरंच, आपण लग्न खरंच. करायचं? हो, आजच वाव, किती भारी. फायनली आता आपण लग्न करणार. करणार. मी कायमची तुझ्या सोबत असेल. बर मला खूप खुश होशील ना तू? ओके. मला अजिबात माझ्या बाबांच्या आठवड्यात नुसतं त्यांची किरकिर 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 खूप कंटाळलेले बघ मी. बर भावाचं ते सारखं रड आणि ते बाबाची किरकिर. मला फक्त तू पाहिजे आता. बर. आपलं घर फार मोठं आहे ना? हा भरपूर मोठा आहे. वाव. हा. आणि आपली फॉर्च्युनर पण आहे ना? फॉर्च्युनर आहे, बुलेट आहे, सगळं आहे आपल्याकडे. हो. वाव, किती भारी. तू बोलला होतास मला आपली फॉर्च्युनर आहे आहे. सगळं आहे. मग ठीक आहे बघ हे सगळं. आणि घरात मी अजिबात काम करणार नाही. अजिबात काय म्हणून नोकर चाकर भरपूर आहे ते आपल्याकडे. काय सांगतोय? हो नोकर चाकर आहे ते सगळं आहे. हो असं स्वप्न बघितलं होतं मी. हा. आपण छान राहायचं आपल्या घरात. एक नंबर आहे. बघ बाबा, मला काही जेवण वगैरे मला काहीच करता येत काय नाही. नाही सगळं जेवण बिवण करणारी सगळी माणसं आपल्याकडे आहेत. आहेत भरपूर ना? आहेत. हाय भरपूर आहेत. मस्त. आपलं घर किती मोठं आहे रे. बांगला आहे ह्याच्यात कराड मध्ये आपला बांगला आहे की. वा, कराड खरंच? आहे. आपण फिरायला पण जायचं मग. जायचं ना? चौपाटीला वाव, किती भारी. चल हा. चल जाऊन आता आपण लवकर लग्न करूया. करूया ठीक आहे? हा. चल. मग मी तुझ्यासोबतच राहणार कायमच्याला. मी जाणार नाही कुठे. राहा की माझं कुठं. हा चालतंय. हा. तुझी बायको पण हा. आयुष्यभर तुझ्यासोबत. हम्म. किती भारी. राजा राणीचा आपला संसार असेल आता. हो एक नंबर सुखानं संसार करू. खरंच ना? हो एक नंबर. आणि कधी गोरा असं गोरा एकटं रंग बाबांकडे जाणार तुझ्या या जवानीतला करनाच तुरे मोराया निसर्गातला निसर्ग प्रकारी गीत उमगते प्रेम जातीचे जातीस कळते फुलव पिसारा ये साथीला भिडू दे आता जीव जीवाला गोरा गोरा रंग तुझ्या या जवानीतला करनाच तुरे मोराया निसर्गातला जगावे घडे आपले मिलन आम्हीच केले त्याचे पालन नाच सख्यानी अधीर झाले थेंब झेरू दे तुझे मला गोरा गोरा रंग तुझ्या या जवानीतला करनाच तुरे मोराया निसर्गातला सुंदर जग हे नटले सजले सोन सकाळी थेंब बरसले इथेच मला ही चिंब होऊ दे असेच बरसू दे या मेघाला पुन्हासाठी टाहो फोडीला कर्जत आले बघ साथीला त्या मेघाना सांग सख्या तू असेच आमच्या या भेटीला
गोरा रंग तुझ्या या जवानीतला करनाच तुरे मोराया निसर्गातला कोकिळा ही गाते गली हर्ष भराही नटली यवनी या साऱ्यांना मग पाहू दे मिठीत आता घे तू मला गोरा गोरा रंग तुझ्या या जवानीतला करनाच तुरे मोराया निसर्गातला सजनी तू डोळे मिटले केस तुझे काय विस्कटले गेली भुरणी ना चपटी पिलो गेली भुरणी ना चपटी पिलो शांत राहा जरा दादा कळलं का काय काय कोणी सांगितलं नाही मला नाही सांगितलं बापूची पोरगी गेली किती पळून लगीन लावलं कसं काय माहित काय झाले बापू लय अवघड झालाय प्रश्न त्याला मला काय आहे ना डोकं खाल्लंय सारखं चपटी पिल्लू त्याला म्हणतोय अरे बापूची पोरगी गेली पळून एवढा मोठा माणूस का बापू चांगला जमीनदार काय त्या सावकाराकडं कर्ज काढून घेतलंय सगळं काय चोंबाळ करून ठेवले बापून त्या पोरा वाईट वाटलं मला ओ बापू न सांगण्यासारखं बेकार वाटलंय. हा? रात्रंदिवस दादा बापू रडू नका हो नशिबाला काय आलं असू द्या तुमचं पोरगाय बापू नका टेन्शन घेऊ पोरगाय पोरांना चांगलं सांभाळा काय होत नाही काय करायचं दादा असला माणूस सोन्यासारखा काय ह्याच्या पदारात पडले बघा तुम्ही तुमचं जोडदार असलं आता काय करायचं ह्याला मस्त समजून चपटी पिलो झाले दादा काय चपटी पिल्लू. चपटी पिल्लू. त्याचं खानदान गेलं सगळं चपटी पिलो सख्या इथं बस गप बस झाले काय लगा गावात? आणि तुझं काय चपटी पिल्लूचं चाललंय? हा, बस गप. गप बस चपटी पिलो आता बघ आता गावात सगळं काय माहित आहे का हा काय झालंय तुला चपटीन पिल्लू शेवट काय सुचना झालेल्या काय माहित आहे मला तेव्हा कळतं का तुला लेगा इथं आमचं काय गंभीर विषय चाललाय तू चपटी पिल्लू करायला बसलाय काय विषय घे नाही अरे बापूची पोरगी गेली पळून तुला गेली तुला काय माहितलं का बापू कसला माणूस का जमीनदार गावातला सावकर बापू हा? माणूस चांगला उतारे का हा? काय का पोरगीने काय बापू चांगला पळून आहे, गेली पण पोरगी म्हटल्यावर काय? माणूस चांगला सोन्यासारखा बायको गेली आता तो थोड्या प्रमाणात सांभाळली पोरण पुरीनं असं केलं काय अवघड आहे आपल्याला काय बरं वाटलं नाही ह्याला चपटी पिल्लू शेवट सुसना झालंय त्याला काय दुसरं काय उद्योगच आहे का मला नाही? काय माहितीच नाही ना हा? दुसरं तुला काय काय माहित आहे फक्त पळून गेली वय मग काय तुला अजून माहितच नाही का काय चपटी मला पिल्ला काय माहित नाही तुला चपटी पिल्ला शेवट सुसनाच नाना चपटी हा? पिल्लो काय झालेलं का गावातलं न काय नाही होय दादा त्याला कळतं का तुम्ही समजून सांगायचं नाही काय माझ्या किती समजून सांगायचं किती जरी काय बोललंय तरी ह्याचा स्वभावच जायना झालाय तिचं माझ्यापाशी आलं की त्याच्या अंगातच येतोय कुठला भैरोबा येतोय का मसोबा का कुठला चार कोणा चपटे द्यायचे आणून हा चार चपट्या दिल्यावर हे राहील का नाही लवकरच जाणार आहे ना हे काय घर आहे आपलं आलं काय हा हे काय घर आहे ते काय घर आपलंच आहे आणि आपला बंगला आपला बंगला अजून बांधायचा आहे हे कुठे घेऊन आलाय तुम्ही मला हे आपलं घर आहे हे आपलं घर आहे हो मग कोणाचं घर हे आहे घर आपलं हो मग कोणाचं आहे आणि आपला बंगला आपला बंगला हेच बंगला आपला तो बंगला आपला हा मग कुठला बंगला हे आपलाच बंगला तू तू फसवलंस मला अजून फसवायच आहे फसवायचं टाइमिंग आहे ह्यो बंगला आपला आहे फसवलंस तू मला फसवायच आहे अजून तर ह्यो बंगला आपला आहे हे काय हे आता बाकी फसवाय कसं चालू होते तेवढं तुला ह्या बंगला आपला आहे काय केलंस तू हे काय नाही केलं बंगला आपला यो चल कामाला इकडे नाही
काय नाही तसलं चालत नाही इकडे. बापाची सावली बापाची सावली तुम्ही शेवट काम केलं वाटतं आज दुसरं हात धरून लगेच फ्री केलं वाटतं. काय सांगायचं पाटील तुम्हाला पैसा नव्हता लहानाची मोठं पूर्ण केली पुढे असं करणं असं मला कदापि वाटलं नाही. पण काय करायचं तू मुलगा आला बाबा आपल्या ताईच्या शिक्षणासाठी पैसे द्या पाटला म्हणून पाटील तुमच्या घरात आलो तुमचं पाय धरलं तुम्ही पैसे दिले जाडलोट करत आहात त्या मुलीच्या त्या पैशासाठी जाडलोट सुद्धा नाही केली. मुलीनं माझं नाव पाक कोडलं काय राखलं नाही या जीवनात माझ्या काही सुद्धा राहिलं नाही. घडलं माझ्या हातून हे. किती मोठी चूक केली मी. जो बाप माझ्यासाठी रात्र दिस राबला त्याला समाजात तोंड दाखवायला जागा नाही ठेवली मी. एका मूर्ख माणसाच्या नादी लागून माझ्या बापाला मानवर करायला ठेवली नाही मी. माझ्यासारखी मुलगी नसायला हवी. किती मोठा गुन्हा घडलाय माझ्या हातून. माझ्यामुळे माझ्या बापाची आजची अवस्था. काय झालं माझ्याकडून. बाबा मला माफ करा. तुमच्या मुलीला माफ करा. फार मोठी चूक घडली तिच्या हातून. आज माझ्याकडून नाही घडलं पण मुलीनं तुम्ही असं कधीच वागू नका. आई वडील आपल्यासाठी राब राबतात तेव्हा त्याच्या मोड्याप्रमाणे आपल्याला जपतात. पण 2 मिनिटाच्या प्रेमासाठी आई बाबाचं आयुष्याचं प्रेम आपण विसरतो. असं तुम्ही करू नका. माझ्याकडून जी चूक झाली ती तुम्ही करू नका. आपल्या आई वडिलांची इज्जत जाईल असं वागू नका. त्यांना मान वर करून चालायला तुम्ही लावा. त्यांची मान खाली जाईल असं कधीच करू नका. माझी तुम्हाला विनंती आहे असं वागू नका. तुम्हाला एवढा संदेश द्यायचा होता की मुलींनो आपल्या आई वडिलांची मान खाली जाईल असं तुम्ही कधीच वागू नका. आई वडील आपल्यासाठी खूप कष्ट करतात. त्या कष्टाची जाणीव तुम्हाला राहू द्या. आणि मुलांनो तुम्ही पण कधीच अशा मुलींना कधीच फसवू नका. कारण आई वडील आपल्या मुलीला फुलाप्रमाणे जपतात आणि तुम्ही त्यांचं मन दुखवता. हे अजिबात बरोबर नाही. जे करायचं ते प्रामाणिकपणे करा. हाच आम्हाला आजच्या कथेतून संदेश द्यायचा होता. तुम्हाला जर आमची स्टोरी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंटमध्ये शेअर करा. नक्की सांगा. आम्ही अशाच नवनवीन आपल्यासाठी वेब सिरीजचे भाग घेऊन येऊ. त्यासाठी निलेश सूर्यवंशी चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला नवनवीन भाग बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. धन्यवाद.